पुरी एक ऑरेंज शेड आली स्कायवरती आणि ते कसलं भारी दिसायला लागलं, एकदम नंबर एक दिसायला लागलं. माझ्याकडे वर्ड्स नाहीत त्याला एक्सप्लेन करायला, भारी वाटेल. काय भारी सनसेट व्हायला लागलं समोर, मला जरी बिल्डिंग असलं तरी दिसायला लागले. हॅलो गाईज, वेलकम टू अनदर व्हिडिओ. आणि मी एक रेझोल्युशन घेतलं होतं, ते म्हणजे टायपिंग कंप्लीट करायची ह्या 6 महिन्यामध्ये. तर न्यू इयरचं रेझोल्युशनच्या अनुसार मला जायला लागलं टायपिंगला. आता वाजले तर 6:30. तर रोज मी ह्याच टायपिंगला जाईन आणि टायपिंग कंप्लीट करून टाकायची. तर आता जाऊ टायपिंगमध्ये. तर मला आता लाँग राईड करायची नाही, 300 किलोमीटरची. तर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम हा आहे की मला रात्री लवकर निघायला लागणार आहे, म्हणजे सकाळी 4 वाजताच निघायला लागणार आहे. मग 4 वाजता जायचं म्हणल्यावर त्या मोबाईलने इतकी क्वालिटी चांगली येणार नाही मोठं व्लॉगिंगची. तर मग मला तोपर्यंत हा मोबाईल वापरायला लागेल व्लॉगसाठी. म्हणून मी ह्या मोबाईलची एक ट्रायल पण व्हायला लागली ह्यामध्ये आणि माझा व्लॉग पण बनायला लागला. दोन्ही कामे कडे व्हायला लागले. रात्री पण एक नंबर व्हिडिओ निघायला लागले त्याने आणि क्लॅरिटी एक नंबर दिसायला लागली. सो तर ॲज युज्युअल मला लेफ्ट साईडलाच जायला लागेल, कारण की मी चौकातून जात नाही ट्रॅफिकमुळं. पुन्हा ट्रॅफिक पोलीस आहेत एक रिझन. काय असा एखादा रूल असेल की माउंटिंग अँड कॅमेरा इट्स इलिगल, तर म्हणून आपण इकडून गेलेलं चांगलं आहे एक नंबरमध्ये. काय भारी सनसेट व्हायला लागलं समोर, मला जरी बिल्डिंग असलं तरी दिसायला लागले. पूर्ण आभाळ एक त्याला ऑरेंज कलरची शेड आली स्कायवरती आणि चांगलं वाटायला लागलं. इंडिकेटर चालू आहे आपलं. बच्चे मला लेकरं दिसले की एकच कॅरिमिनिटीचा डायलॉग ह्यानं देतो. बच्चे दिसले की तो माहिती ज्यांना ड्यूक. मला माहीत नाही की हायर स्पीड्सवर हे कसं रिस्पॉन्स करीन. एक्झाम्पलसाठी 80-90वर जेव्हा मी लांब जाईल तेव्हा काय माहीत कसं पूर्ण होईल. इट्स मिस्ट्री. अरे यार, इधर नवीन रस्ता बनला वाटतं, जरा जपून चालायला लागेल. सकाळी मी चलवली बर्गरमॅन स्कूटी, सगळा खराब झाला. मागचं काही दिसत नाही, व्यू ब्लॉक हो गया था मेरा. आता बाबा पुढं कसं वाटतंय, पुरी एक ऑरेंज शेड आली स्कायवरती आणि ते कसलं भारी दिसायला लागलं, एकदम नंबर एक दिसायला लागलं. माझ्याकडे वर्ड्स नाहीत त्याला एक्सप्लेन करायला, भारी वाटेल. पण ह्याच्यापेक्षा भारी व्ह्यूज बघायचे लाईफमध्ये, ते तर सिर्फ सुरुवात आहे. जॉइन इन द आर्मी में जॉइन करो असं रिक्षामध्ये लिहिलेलं होते. ओय कुत्रे हे असे कुत्रे पण येणं नाही करते, त्यांना काय काम. तर इकडल्या साईडला आहे सोमेश्वर मंदिर आणि त्याच्या पुढंच आशीर्वाद लॉन्स म्हणून आहे. राईट हँड साईडला हॉटेल गोल्डन चॉईस. स्कॉर्पिओ लिव्ह इन द मोमेंट. नाही लिव्ह यंग फील यंग त्यांचा स्लोगन आहे तो स्कॉर्पिओचा. बिग डॅडी ऑफ SUV ते पण यूज करतात ते. पुन्हा लगेच पुढं स्कॉर्पिओ यंग. काय माहीत किती दिवस लागते मला टायपिंगसाठी, पण तरी पण लवकरच व्हायला पाहिजे, कारण की दुसरे खूप काम आहेत. पण मी ॲव्हरेज नसणार टायपिंग, मला हळूहळू होईल, फास्ट होईल मे बी. और गाडी इंडिकेटर दिले तरी पण
मी जाऊ शकत होतो. आत्ता ही ब्लिंक करत नव्हती, लगेच ब्लिंक केली. म्हणजे मी 50 रुपयाचं पेट्रोल टाकलं होतं, तर सकाळी टाकलं होतं, तर तिने कमीत कमी 25 किलोमीटर तरी चालायला पाहिजे. ब्लिंक नाही करायला पाहिजे. ये क्या आहे, तो गद्दारी होईल. गद्दारी करबे, गाडी गद्दारी करबे मेरे साथ. मायलेज तेवढं द्याय नाही, तरी पण मी सकाळीच चेन लूप केली, पुन्हा काय काय केलं आहे तरी पण. मैं भगा नहीं रहा हूँ, क्योंकि सब घर से आ रहे होते या नहीं, काम से आ रहे होते सब. उनको क्या बोलते उसके, किसी को डिस्टर्ब करना नहीं मेरे को, मुझे डिस्टर्ब नहीं करना किसी को. नहीं सर, मैंने भी भगाई होती ओवरटेक करने में. मैं इन सब में सबसे आगे हूँ. शिकण्याची जिद्द आमची, शिकण्याचे धाडस नाही, सॉरी शिकवण्याची जिद्द तुमची, शिकण्याची जिद्द यार, शिकण्याचे धाडस नाही. मला नीट वाचन करता येणे आणि मी कम्प्युटर टायपिंग करायला शिकायला लागलो. व्हॉट्स द जोक ऑफ माय लाईफ. नियमाने तर मी आपले अंड्याचे कॉन्ट्रॅक्ट्स घेऊन यायला पाहिजे होतं आणि त्यांना फोन लावून सगळ्यांना डिलिव्हर करून द्यायला पाहिजे होते, कारण की मग माझं पण एक काम उद्याचं झालं असतं. पण जाऊन द्या, जे होत आहे याचे केले होत आहे, कारण की उद्या पण मला तेवढंच व्लॉग बनवता येईल. कंटेंट की कमी नाही होनी चाहिए. हिरो करिश्मा, मी ती गाडी चालवलेली 2 वर्ष अगोदर. आपल्याला जायचं आहे लेफ्ट साईडला. हाय बीम करायची गरज नाही, इट्स इलिगल. हाय बीम केलं का तर एक मोठ्याल्या गाड्यांचं जर हाय बीम केला तर ते पुढच्याला डिस्टर्ब करतं. ते एक इलिगल आहे. पण काही काही जणांना ते पण रूल माहीत नाहीत, कारण की जर इथं तरी जमते, पण जेव्हा माउंटेन्सवर जातो आपण तेव्हा हाय बीमवर चालवण्यावर पुढच्याला त्रास होऊ शकतो. तर आपल्या इथं जायचं आहे आता, हे आपलं टायपिंग इन्स्टिट्यूट. तर आता टायपिंगमध्ये चाललोत, वर जायला लागतं आहे. तर मी 1 घंटा टायपिंग करीन आणि मग पुन्हा घरी जाईन. 8 वाजता घरी जाईन. तर आता जायचं आहे डायरेक्ट घरी आणि टायपिंग झाली माझी, तर जायचं आहे. चला. हे कुत्रे, मला सेन्स नाही, काही नॉन सेन्स कुत्रे मध्ये गेले. चांगली स्पीड ग्रॅप केली ती, मला कमी झालं.